सभी दर्शकों से यहाँ पर स्टेडियम भरा है। चमचमाती ट्रॉफी, अगर ट्रॉफी का वजन देखा जाए मंदार सर तो कम से कम 20-25 किलो इस ट्रॉफी का वजन है और उस ट्रॉफी का दावेदार कौन होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। मंजिलें उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही तो उड़ान होती है। अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन। बेस्ट वर्सेस बेस्ट, अलीबाग का 360 जिसे कहा जाता है। मृणाल वर्सलकर स्ट्राइक एंड पर, 9 सेकंड पर विराट सुईकर, गेंदबाजी के लिए मनीष फड़के। पहली गेंद टप्पा गिरने के बाद सीधा डिक्लेयर एरिया में। ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए तो शरद जी पाटिल सर और उसी साथों साथ राजेश पाटिल। थर्ड अंपायर को रेफर किया, चेक किया जाएगा कि यहां पर वाइट है या नहीं। दूध का दूध, पानी का पानी, जीटी स्पोर्ट्स लाइव की जुबानी। एक जरूर रिव्यू दिया जा रहा है, अगर वो बल्लेबाजी करने वाली टीम को सक्सेस होता है तो जरूर वो जारी रहेगा, अनसक्सेस होता है तो जरूर पुन्ना नाही। और हम देख रहे खुशी भाभी के हीरो मनिया सुरवे आज मैदान पर, उनका भी स्वागत है। आज खुशी भाभी को उसकी लगी होगी क्योंकि आज फ्राइडे है। और जरूर ऑफिशियल अंपायर का डिसीजन आया, रिव्यू कैंसिल होता हुआ क्योंकि ये फेयर डिलीवरी है। डॉट गेंद जाती हुई, डिक्लेयर 22 के रूप में, जरूरी है फेयर डिलीवरी और 22 के रूप में 1 रन। ओहो, फिर से एक बार रफ्तार का सौदागर। आज अगर देखा जाए ना तो रायगढ़ में जिस खिलाड़ी की दहशत है, वेगासा शेवट जिसे कहा जाता है, वो है अमित धसाड़े। पर आज इस मैदान पर प्रवीण ने, मनीष ने कमाल की गेंदबाजी की और जिसका नाम है मनीष फड़के, दिल मेरा धड़के हर गेंद के ऊपर। यष्टी रक्षक तुम्हाला जर ग्लोव्ह पाहिजे असेल तर पार्टी आहे ती घालू शकता। यस, फिर से एक बार मनीष फड़के गेंदबाजी के लिए आते हुए। ओहो, पर इस बार 360 डिग्री का बेताज खिलाड़ी गेंद को भेज दिया है। 100 दिन सोया हुआ बकासुर अभी जागा होता हुआ, ये सबसे लंबा छक्का, गेंद जाएगी सीमा पार, षटकार। मृणाल वर्सोलकर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे 360 डिग्री के बेताज खिलाड़ी। अगर देखा जाए ना, सैंडी वाटर स्पोर्ट्स स्पोर्ट्स क्लब जय मल्हार अलीबाग और पेन कोलीवाड़ा सम्मिश्र टीम आज इस मैदान पर हमें नजर आ रही है, जबकि इस प्रतियोगिता में सेकंड मैच शुरू होने जा रही है। मनीष फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, सीधे खेल बल्ले से खेलते हुए यहां पर फील्डर, ओहो, गेंद जाएगी टन टना टन 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 तारा, चलती है क्या 9 से 12, ये दिल मांगे मोर आया है हैप्पी फोर, चौकार। मृणाल वर्सोलकर जिसे कहा जाता है 360 डिग्री का अलीबाग का बेताज खिलाड़ी, पर आज इस मैदान पर जनमान मिल्खतकार प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी करते हुए इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है, जिन्होंने इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाए थे और इंग्लैंड की रानी हेजल कीच जिनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे, जर्सी नंबर 12 युवराज सिंह। पर इस बार देखो गति में परिवर्तन किया, स्लो चकमा देने वाली गेंद यहां पर हमें नजर आ रही है। आज अगर देखा जाए तो बंबई से कल्पेची पाटिल, जो ओमकार ठोमरे इनके रिलेटिव्स है, आज वो लाइव टेलीकास्ट देख रहे, उन्होंने भी इस प्रतियोगिता के लिए अपने आत्या के लिए याद स्मरण के याद करने के लिए शुभकामनाएं दी है। कल्पेची पाटिल, आपका भी मैं तेजी से आभार व्यक्त करता हूं जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं देते हुए कल्पेची पाटिल, और कल्पेची पाटिल का नाम लिया और अलीबाग का कृष्णा सातपुते आज इस मैदान पर मिड ऑफ के ऊपर से खेलते हुए लंबा छक्का, षटकार। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा। स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाएंगे 19 रन। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर। बाहर आने से पहले फिजा आ गई, मंदार मात्रे सर, बाहर आने से पहले फिजा आ गई और फूल खिलने से पहले ऋषभ बकरी खा गई। और यहां पर देखिए आखिरी गेंद पर क्या शानदार छक्का लगाया बैटर विराट सुईकर के बल्ले से यह शानदार छक्का। जिस खिलाड़ी ने पिछले मैच में मैन ऑफ मैच का खिताब प्राप्त किया था, एक कम इकोनॉमिक गेंदबाजी की थी, उसी गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए अलीबाग का कृष्णा सातपुते विराट सुईकर गेंदबाजी के लिए आते हुए वागिलवाड़ा टीम का कोई नो हीरा सूरज पाटिल।
ओहो, सूरज पाटिल की पहली गेंद पर आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफिशियल अंपायर सर का इशारा, वाइड का आता हुआ। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल, भाभी के हीरो, जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार बिडाफ के ऊपर से खेलने का प्रयास किया था, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, खेलना चाहते थे, जापान साइड में गेंद गई चीन साइड में, और इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक साहिल सर बतलाएंगे 21 रन। जरूर हमारे कमेंट्री बॉक्स में शीतल भाभी के हीरो, मैन फ्रॉम नावाडे। और इस बार फ्लैट एंड फ्यूरियस गेंद जाएगी कृष्णा सातपुते, विराट स्वीकार आज इस मैदान पर शानदार बल्लेबाजी करते हुए, सूरज पाटिल जैसे बल्लेबाज के ऊपर प्रतिकार करते हुए। जबकि अगर देखा जाए तो गेंदबाजी करने वाली टीम के लिए हर विकेट के लिए यंग स्टार बॉयज मिलखतकार इनके तरफ से 100 रुपए का कैश प्राइज है, पर यहां पर छक्कों की बौछार होने जा रही है। दोनों भी खिलाड़ी खाइंतर फटकेशी नाइतर उपाशी सैंडी वाटर स्पोर्ट्स टीम जय मल्हार अलीबाग, और उसी साथों साथ अगर देखा जाए तो पेन कोलीवाड़ा बल्लेबाजी करते हुए। सूरज पाटिल स्कोर जा पहुंचा है 27। ओहो, तेज तर्रार गेंद पर आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे ऑफिशियल अंपायर राजेश पाटिल, नाराज होते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा 28 रन। सूरज पाटिल और मृणाल वर्सुलकर में थोड़ा सा वार्तालाप होता हुआ, मैत्री पूर्व लड़त। हो पर इस बार तेज तर्रार यू मिस, आई डेफिनेटली हिट, हर विकेट के लिए 100 रुपए का कैश प्राइज और अपने नाम करते हुए सूरज पाटिल आज इस मैदान पर पहली विकेट यहां पर प्राप्त करने में कामयाब। पहला झटका सैंडी वाटर स्पोर्ट जय मल्हार अलीबाग और पेन कोलीवाड़ा टीम को लगता हुआ। जरूर टेनिस क्रिकेट का एक बड़ा खिलाड़ी समीर आवास्कर मैदान पर। समीर आवास्कर को आज रन बनाने हैं क्योंकि मृणाल वर्सुलकर के साथ साझेदारी बनानी होगी, पर अलीबाग का कृष्णा सातपुते, विराट जुईकर अपने आप पर नाराज है। इसे इस खिलाड़ी को कृष्णा सातपुते कहा जाता है। जब जब टीम जय मल्हार अलीबाग संकट में होती है तब वो संकट मोचन बनते हैं, पर अच्छी बल्लेबाजी की जिन्होंने इस प्रतियोगिता में 2 छक्के लगाए पर अच्छे लगाए। गेंदबाजी के लिए फिर से एक बार सूरज पाटिल स्ट्राइक एंड पर, बल्लेबाज समीर आवास्कर स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए पेन कोलीवाड़ा टीम के खिलाड़ी हो पर इस बार देखिए 22 के रूप में 1 रन प्राप्त करते हुए। साहिल सर बतलाएंगे स्कोर कार्ड पर तो 29 रन 29 रनों को अंकुश लगाने का प्रयास किया। 2 छक्के आने के बाद भी इस खिलाड़ी ने क्या कमबैक गेंदबाजी की है। सूरज पाटिल नाम है और नाम में दहशत है। सूरज आज इस मैदान पर चमकता हुआ गेंदबाजी करते हुए सूरज भी चमकता हुआ नजर आ रहा है। दर्शकों की नजरें सूरज के ऊपर है। और इस बार देखें समीर आवास्कर, समीर हवा का झोंका जिन्होंने ठोक दिया है इस मैदान के बाहर, लौटते छक्का, कमाल की बल्लेबाजी। एक छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 35 रन। 35 रन स्कोर कार्ड पर समीर आवास्कर के बल्ले से यह पहला छक्का। इस बार मिडल की दिशा में खेलने की कोशिश, गेंद को भेज दिया डीप स्क्वायर की दिशा में, फील्डर है वहां पर, फर्स्ट अटैम्प में गेंद को रोकने का प्रयास। हो डोकरा डोकरी काउंटरचा बोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी। फेंकना चाहते थे गेंदबाज के हाथों में, गेंद को भेज दिया कवर पॉइंट फील्डर के हाथों में, तब तक 2 रन प्राप्त किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। धीरे धीरे साहिल सर बतलाएंगे 37। 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर मृणाल वर्सुलकर और समीर आवास्कर ये दोनों खिलाड़ी आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आए हैं। गेंदबाज मनीष खुटले गेंदबाजी के लिए आते हुए। नांदगांव टीम से बिलोंग करने वाली खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में जरूर वागिलवाड़ा टीम के साथ एक साथ है, जबकि सूरज पाटिल गेंदबाजी करने के बाद मनीष खुटले को गेंदबाजी के लिए दावत दी है। जिन्होंने पिछले मैच में कमाल की गेंदबाजी की थी वही मनीष गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक एंड पर 360 डिग्री का बेताज खिलाड़ी, और इस बार डीप स्क्वायर की दिशा में खेल दिया, गेंद नौखार में जाएगी तो मिलेंगे मात्र 1 रन। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। साहिल सर बतलाएंगे 38 रन 38 38 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए।
ओहो, फिर से एक बार देखिए क्या शानदार नटराज स्टाइल में खेला हुआ बैडमिंटन स्ट्रोक, शानदार छक्का। बल्लेबाज मुड़ाल वसूल करके बल्ले से आता हुआ, एक तुम्हारी तो एक हमारी। इसके पहली की गेंद पर सिंगल आई, उसके बाद दूसरी गेंद पर आज संघर्ष करते हुए नजर आ रहे। आज संघर्ष है तो कल जरूर सफलता होगी, आज मेहनत है तो कल जरूर पहचान होगी। हार मत मानना कभी जिंदगी में, क्योंकि हर रोज तेरी सुबह होगी। और जरूर वो दिखलाते हुए, क्योंकि इसकी पहली की गेंद के ऊपर सिंगल आई और उसके बाद छक्का लगाते हुए स्कोर जा पहुंचा है 44 रन। इस बार मिड ऑफ के दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, डीप में पेट्रोलिंग करेंगे जब तक गेंद को रोकने में कामयाब। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है रितिका सजदे भाभी के हीरो, जर्सी नंबर 45 हिटमैन रोहित शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए। समीर अवास्कर स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए 45 रन। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, समीर हवा का झोंका आज इस मैदान पर बरसता हुआ। टन टना टन 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 टारा चलती है क्या 9 से 12, गिन जाएगी सीमा पर चौकार। चौबे की सहायता से स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 49 रन 49। कमाल की बल्लेबाजी समीर अवास्कर आज इस मैदान पर, मैन फ्रॉम पेन कोडीवाड़ा टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी, जनमान मिल्खत खान आयोजित रबर बॉल प्रतियोगिता में एक अच्छा प्रदर्शन दिखलाते हुए। इस बार फिर से डीप स्क्वायर की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर, अच्छी तरह से कैरी किया। जिस तरह से राजहंस मछली को पकड़ता है उसी तरह से कैरी किया। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 50 रन स्कोर कार्ड पर। अच्छी बल्लेबाजी होती हुई सैंडी वाटर स्पोर्ट्स जय बल्लर अलीबाग पेन कोलीवाड़ा, जबकि मनीष गेंदबाजी करने के लिए तैयार। पटकी भी गेंद, हो बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर ने की गलती और उसका खामियाजा यहां पर जीवन दान देते हुए। जरूर विनोद पाटिल हमारे ऑफिशियल अंपायर, मैन फ्रॉम जीराट उज्जैन रिटर्न, सन्मान्य विनोद दादा, इनसे गुजारिश है कि आप स्टेज पर तशरीफ लाए, आपका स्वागत है। अलीबाग तहसील के एक तंत्र शुद्ध अंपायर विनोद दादा पाटिल, इसे गुजारिश है, एक हैंडसम पर्सनालिटी, लंबे से भी उन्हें पहचाना जाता है क्योंकि गॉगल टी शर्ट परिधान किए हुए विनोद दादा ऑफिशियल अंपायर यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। आखिरी ओवर की जिम्मेदारी स्लॉग ओवर आर्यन गावंड, बाद में आप पाटिल कहा था, अभी गावंड गेंदबाजी के लिए आते हुए। तो विनोद दादा आपसे गुजारिश है, पवन आपकी राह देख रहे हैं तो आपसे गुजारिश है स्टेज पर तशरीफ लाए। विनोद दादा पाटिल बैक टू उज्जैन, वापस यहां पर लौटे हैं, उनका स्वागत है। आखिरी ओवर की जिम्मेदारी आर्यन गावन गेंदबाजी के लिए आते हुए। स्ट्राइक एंड पर समीर, ओहो कमाल की गेंदबाजी, शानदार गेंद, टप्पा गिरने के बाद गेंद ने थोड़ी सी उछाली और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। ऐसा कहा जाता है ना साहिल सर, फानूस बन के हवा चले वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। इसके बाद होने वाला मुकाबला बी ग्रुप का यूवी स्पोर्ट्स वागेश्वर वागरन बनाम सरपंच सविता गोरख शेटकड़वे पुरस्कृत स्मरणिका नौखार। टॉस के लिए आना समीर, हवा का झोंका, इस बार झड़ दिया है शानदार लॉफ्टेड षटकार। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर, हमारे गुण लेखक सर बतलाएंगे। अब तक 56, असा केला कार्यक्रम दारातून गेली बाई, घरात पाहिली केली आणि घरची गुद मारून मेली। 56 रन स्कोर कार्ड पर। विनोद दादा पाटील, विनंती असेल आपल्याला स्टेजवरती बोलवलं आहे, आपण लगेच यायचं, प्रेक्षकांमध्ये कुठेही असाल तर आपला स्वागत आहे। हो फिर से एक बार फ्लैट एंड फ्यूरियस, पर अच्छी फील्डिंग, क्या कमाल की फील्डिंग की है मनीष फड़के, एक ऑलराउंडर जिन्होंने इस प्रतियोगिता में कमाल की फील्डिंग की। ऐसा कहा जाता है साहिल सर, अपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा कितना पैसा बचाया। क्रिकेट में वही महत्वपूर्ण है, कितने रन बनाए उससे ज्यादा कितने रन सेव कर लिए, और मनीष फड़के ने वो कारनामा कर कर दिखलाया है। शानदार फील्डिंग, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 57 रन। 57 रन, इस बार ऑन साइड में खेल दिया, मिडॉन में फील्डर है, जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 58 रन। 58 समीर अवास्कर जो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है, इन्हें हैट नंबर 3 पर बल्लेबाजी के लिए उन्हें आमंत्रित किया। गेंदें हो चुकी है 4, 2 गेंदें आना बाकी।
58 रन स्कोर कार्ड पर। क्या दो बड़े हिट आएंगे इस गेंद के ऊपर? पर आर्यन गावन की कमाल की गेंदबाजी। हर विकेट के लिए 200 रुपए का कैश प्राइज है यंग स्टार बॉयज मिल खतकार। और ये लीजिए समीर अवास्कर आज इस मैदान पर कुछ तो कर और कर रहे यहां पर करण अंबाला की तरह षटकार आता हुआ खड़े खड़े खेल दिया है और शानदार बल्लेबाजी करते हुए छक्का आता हुआ। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 64 रन 64। इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। आखिरी गेंद इस इनिंग की इस पारी की सामना करेंगे समीर अवास्कर मैन फ्रॉम पेन कोलीवाड़ा आज इस मैदान पर। ओहो पर इस बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश बल्लेगा भारी सीरा विकेट कीपर का मिला सहारा और यंग स्टार बॉयज मिल खतकार की तरफ से हर विकेट के लिए 100 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए गेंदबाज आर्यन गावंड। तो यहां पर पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए सैंडी वाटर स्पोर्ट्स जय मल्लर अलीबाग पेन कोलीवाड़ा टीम ने निर्धारित 24 गेंदों में रन बनाए हैं 64 और जीतने के लिए रन चाहिए 65। दूसरे सत्र में क्या होगा इस मैच का ब्यौरा देने के लिए माय बोली मराठी भाषा में खारे पाठ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त सुयश भोरे के पास। धन्यवाद। और जरूर अगर देखा जाए तो आज इस प्रतियोगिता को लाइव टेलीकास्ट जीटी लाइव के माध्यम से जो दर्शक देख रहे हैं ना उनका व्यूअर्स बढ़ गया है 20,115 लाइव। क्या बात है। सभी दर्शकों का जो लाइव देख रहे हैं उनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। रिकॉर्ड तोड़े क्योंकि इस प्रतियोगिता का आज का पहला दिन है। तो मैं रुकता हूं। धन्यवाद ऋषभ सर। तर पहिलं सत्र संपलंय आणि आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल। 65 बनवायच्या 24 बॉल शिल्लक आहेत म्हणजे 24 बॉल शिल्लक आहेत सूरज पाटीलकडे आणि त्या 24 बॉलमध्ये आता 65 बनवायच्या आहेत। सलामीवीरांची जोडी मैदानावरती प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल होते। सूरज आणि त्याच्या जोडीला त्याचा साथ निभावण्यासाठी आपण पाहतोय मनीष कुटले यांना मात्र आपल्याला पाहायला भेटतं। एका बाजूला वाघिलवाड्याचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतं। दोन्ही संघांमध्ये तो ताळमेळ आहे ना तो अगदी चांगला बसलाय असं म्हणावं लागेल। आपण नेहमी म्हणतो दोन गाव एक टीम फॉर्मॅट म्हटल्यानंतर जर दोन चांगल्या संघांना आपण एकत्र आणलं तर चांगला संघ बनतो, परंतु त्याच्याही व्यतिरिक्त मी म्हणेन जर त्या संघामध्ये ताळमेळ असेल ना तर आणखीनही चांगला संघ बनतो, सर्वोत्तम बनतो आणि तो सर्वोत्तम संघ म्हणावा लागेल केडीएच वाघिलवाडा विरुद्ध केडीएच वाघिलवाडा आणि युवा नांदगाव हे दोन संघ। तर टॉस केला जाईल यानंतर होणाऱ्या मॅचचा युवी स्पोर्ट्स वाघेश्वर वाघरण आणि त्यांच्या विरोधात कोण आहे अरे कोण आहे युवी स्पोर्ट्स 3 षटकाराला 3000 हॅट्रिक मारली आणि विकेट घेतला तरी पण 3000 रोहित कंटाप प्रत्येक षटकाराला यंगस्टर बॉय 100 ते बनवलं ना झेरॉक्स पाठवलं तुला एकसारखं व्हॉट्सअपमध्ये बंद होते ना लक्षात नाही सरपंच सविता गोरखपुरे ओके युवी स्पोर्ट्स वाघेश्वर वाघरण विरुद्ध सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत स्मरणिका नवखार। चला टॉस साठी यानंतर होणारा ग्रुप ब मधून टीम टू टीम या फॉर्मॅट मधून हा सामना युवी स्पोर्ट्स वाघेश्वर वाघरण आणि सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत स्मरणिका नवखार। तर मॅचला सुरुवात होते। आर्यन
इथे माफ करा सार्थक इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलं षटक हाताळलं जात आहे आणि पहिलं षटक आपण जर पाहिलं तर सूरजच्या विरोधात हाताळत असताना अगदी घाई गडबड सर्व गोंधळ इकडे मात्र केला जातोय. लगातारच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट आल्या तरी सुद्धा 3,000 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाईल. रोहित कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून लगावलं गेलेले हे पारितोषिक आपण पाहतोय आणि प्रत्येक षटकारासाठी यंगस्टार मिळकतकार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि ती सिंगल यावेळी सूरजला मिळाली आहे म्हणावं लागेल. त्याच्या संघाला मिळाली आहे. 65चा पाठलाग करायचा. सूरज पडला तिकडे नॉन स्ट्राईक एंडवरती परंतु त्याला माहित आहे इकडे धडपडलो जरी तरी हा माझा अंत नाही कारण त्याला इकडून खेळायचा आहे. या बॉलचा बॉल वेगाने टाकला. सरळ वेग होता सार्थककडे आणि त्याच वेगाने समोरच्या बॅटरला अर्थातच मनीष खुटले यांना बीट केलं. एकाच संघामध्ये RPL मध्ये या 2 खेळाडूंना खेळताना पाहायला भेटेल सूरज आणि मनीष. या बॉलचा बॉल मारलाय जरूर परंतु तिथे फक्त 2 मिळतील. जर पलीकडे गेला तर चौका असेल म्हणजेच पलीकडे गेलाय बॉल त्यामुळे आता तो चौका आहे. हे षटक टॉस केला जातोय टीम टू टीम या पूल मधून. एका बाजूला UV स्पोर्ट्स वाघरण तर दुसऱ्या बाजूला सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत स्मरणिका नौखार. आणखीन एक चांगला फटका आला ऑन दी अप खेळत असताना या बॉलला ऑन साइड वरती ढकलला. फिल्डर होते तिथे. चेंडू जोपर्यंत अडवतील तद्वती सिंगल भेटेल. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 65चा पाठलाग आतापर्यंत करायचा असताना यावेळचा बॉल पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न गॅपमध्ये चालला. फिल्डर समीर चेंडूवरती येतात. बॅटिंग करत असताना चमकदार कामगिरी समीरने केली. 2 ते 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले परंतु आता क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करायचं आहे आणि त्याच दरम्यान मागच्या बॉलवरती क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. या बॉलचा बॉल सुद्धा मारण्याचा प्रयत्न योग्य टप्प्यावरती बॉल पडलाय. फिल्डर समीर पुन्हा एकदा चेंडूवरती आलेत. आज मात्र चेंडूने समीरचा पाठलाग सोडलेला नाही आहे. वारंवार आपण पाहतोय समोरच्या दिशेने हा चेंडू दाखल होतोय तिथे तो चेंडू अडवतोय. मागच्या बॉलवरती सिंगल मिळाली. सार्थकचं पहिलं षटक मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवणारं राहिलं म्हणजे चौकार जरूर आला परंतु षटकार मारूनच दिलेला नाही असं म्हणावं लागेल. आपण नेहमी म्हणतो हल्लीच्या क्रिकेटमध्ये षटकार मारणं सोपं आहे. चौकार मागच्या वेळेला तो अगदी आउटफील्ड खराब असल्या कारणामुळे गेला परंतु आता इथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा झाल्यात. सन्माननीय युवराज पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. युवराज पाटील UV स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वा सन्माननीय युवराज चित्रलेखान रुपाल पाटील यांचं इथे आगमन होतोय. तर त्यांचं यथोचित असं मानसन्मान या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. UV स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वा युवराज चित्रलेखान रुपाल पाटील यांचं यथोचित असं मानसन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. या बॉलचा फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे. कनेक्शन चांगलं आहे. क्रॅकिंग आहे. स्ट्रोक चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चौकार आहे. 4 मिळाले आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली. 4च्या सहाय्याने धावफलक बदलतंय. 12 धावा धावफलकावरती होतात. बॉलिंग ट्रॅकवरती प्रिन्स आला आणि प्रिन्सवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. वेग परंतु त्या वेगाचा फायदाच झालेला नाहीये इकडे प्रिन्सला. ज्या रीतीने हा बॉल मनीष खुटले यांनी खेळला. दुसरा बॉल या ओव्हरमधील. आता या बॉलचा बॉल पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल आणि एक्स्ट्राची धावफलकावरती लागेल. 13 होतील. 13 धावा धावफलकावरती लागल्या. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. 65चा पाठलाग करायचा आहे हे मनीषला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे तो प्रयत्न करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे सुद्धा झाला परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या बदलली आहे. 14 धावा धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती होतील. सूरज यांना स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटता. चेंडूचा पाठलाग सूरज यांनी आतापर्यंत केला परंतु तितक्याशा धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. या वेळचा बॉल आपटला होता जिथे आपण पाहतोय व्हाईट +1 आहे का हे मात्र आता इथे चेक केलं जाईल. नाही ना
फक्त वाईड, म्हणजेच एकच धाव इथे भेटेल. 1 फॉर दी ओव्हर गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. यानंतर जर असा चेंडू आला तर मग कदाचित तो सुद्धा खराब असेल. कधी उद्या उद्या कामात आहे. या वेळचा फटका ऑन साइड वरती खेळलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत. चेंडूवरती जोपर्यंत येतील एक कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय नाही या सिंगल वरती प्राधान्य दिलंय आणि सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या आपण पाहतोय पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती धावा 16 होतात. 16. सोळा झाल्यात. आणखीन एक चांगला स्ट्रोक परंतु समोर मारला फिल्डर याही वेळेला तिथे आहेत. बसून चेंडू अडवायचा होता परंतु लास्ट मुमेंटला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण राहिले इथे विराज जुईकर यांचं. चेंडू अडवतात. 2 षटकांमध्ये पूर्णपणे इथे वंचित ठेवलं. आता यावेळी आई फाउंडेशन पुरस्कृत KDH वागिलवाडा युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाला धावसंख्येपासून वंचित ठेवणं म्हणजे दबाव देणं आणि तो दबाव आहे आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. काऊन दिले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. सूरज पाटील यांचा प्रहार अगदी चांगला पाहायला मिळाला. बॅटन पॅड मध्ये टाकलेला हा भन्नाट वेगाचा यॉर्कर त्याला मात्र हेलिकॉप्टरच्या साहाय्याने खेळलं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 आल्या आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र बदलली. 23 धावा धावफलकावरती झाल्या. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांचा. रिव्ह्यू फक्त मृणाल व्हाईट बॉल आणि त्या भीमर कशासाठी आहे रिव्ह्यू हे कळवा फक्त. व्हाईट बॉल साठी. ओके ओके कॅन्सल केला जातो रिव्ह्यू. व्हाईट +1 आहे ना. व्हाईट +1 मिळाल्यात म्हणजे 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 25 धावा धावफलकावरती. अजूनही 40चा पाठलाग इकडे मात्र करायचा आहे. अजून खूप सारे चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे सूरजला इकडे विकेट टिकून खेळणं गरजेचं आहे. ऑनसाइड वरती फटका चांगला आहे. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात चाललाय. सिंगल धाव भेटते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा धावफलकावरती होतात म्हणजे आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये 39 हव्यात. दोन ओव्हर मध्ये दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. 26 धावा त्याने खर्च केल्या म्हणजे आपण म्हणूया 13च्या साह्याने या 26 धावा धावफलकावरती लावल्यात आतापर्यंत या दोन्ही बॅटरने. परंतु आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये अजूनही 39 बनवायचे आहेत. सूरजची बॅटिंग मनीष खुटले यांची बॅटिंग खूप महत्वाची आता या 12 बॉल मध्ये. एखाद दुसरा बॉल खराब आला तर त्याच्यावरती बॅट चालवणं गरजेचंच आहे. पहिला बॉल दिशापासून भटकले. अवंत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागली. 38चा पाठलाग 12 बॉल मध्ये अजूनही करायच्या. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिला तर 27 झाल्यात. 27 जुनेद आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. आणखीन एक खराब बॉल. वाईड बॉलच्या साहाय्याने आणखीन एक धाव मिळेल. लगातारचा हा दुसरा वाईड आता आणि त्याच वेळेला 1 फॉर दी ओव्हर गोलंदाजाला वॉर्निंग सुद्धा. सदतीसची गरज आहे अजून या मॅच मध्ये. या वेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय घोषित क्षेत्रात चाललाय. सिंगल धाव भेटेल. अगदी चांगला चेंडू होता. पडल्यानंतर छातीच्या हाईट पर्यंत उडाला आणि त्याच वेळेला सूरजला कळेल न कळत वरती बॉल सरळ घोषित क्षेत्रात निघून गेलाय. आता 36ची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 36 बनवायच्यात. 6 षटकार अजूनही मारायचे आहेत या मॅच मध्ये. ऑनसाइड वरती फटका चांगला आहे परंतु आता हा बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. प्रेझन्स ऑफ माइंड विराजचा चांगला होता. त्याला वाटलं कदाचित हा बॉल उडेल पडल्यानंतर परंतु त्याच वेळेला हा बॉल खाली राहिला.
जर उडाला असता तर कदाचित त्याच्या हातामध्ये असता, परंतु बॉल खाली राहिल्या कारणामुळे त्याच्या त्या थाईवरती बॉल आदळला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला चौकारासाठी. 4 मिळाल्या. 32चा पाठलाग अजून या मॅचमध्ये करायचा आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न अगदी आपण जर पाहिलं तर डोळे बंद झाले होते सूरजचे. हे फटका कोणत्या दिशेने खेळायचा आहे. दोन्ही फलंदाज इथे मात्र एकाच बाजूला आले असते, परंतु थांबवलं लास्ट मोमेंटला सूरजने. सिंगल आली आहे म्हणजे आता 31ची गरज आहे अजून या मॅचमध्ये. मॅच हळूहळू फसत चालली आहे KDH वाघिलवाडा युवा नांदगाव या संघासाठी, कारण आत्तापर्यंत आपण पाहतोय षटकारापासून वंचित ठेवलं. एकच षटकार आपल्याला पाहायला मिळाला जो दुसऱ्या षटकामध्ये आला होता आणि त्यानंतर पहिल्या आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्येपासून थोडंसं वंचित ठेवलं जातं. 3 चेंडू संपलेत, 9 बॉल शिल्लक आहेत, 9 मध्ये 31 बनवायचे आहेत. आता इथून मनामध्ये ती चीड वाढेल, मनामध्ये तो आक्रोश वाढेल आणि त्यानंतर अशाच वेळेला आपण नेहमी म्हणतो तो संयम गमावला जातो. संयम अजूनही सूरजने थांबून ठेवलाय. संयम, टेम्परामेंट क्रिकेटमध्ये खूप मोठा शब्द आहे आणि तो सूरजकडे आहे. यावेळचा फटका, वाह, आज स्ट्रोक खेळलाय. अगदी आपण जर पाहिलं तर डोळ्याचे पारडे फेडणारा हा फटका. घुटना टेकत असताना एक्स्ट्रा कव्हर फोडली, बाउंड्री लाईन फोडली आणि त्यानंतर बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलं षटकार. आता येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत, 25 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 8 बॉल शिल्लक आहे. मी मगाशीच म्हणालो जसे चेंडू आता कमी राहिलेत ना, आता आक्रोश वाढेल, इथे चीड वाढेल गोलंदाजांच्या विरोधात बॅटरची, आणि ती चीड इकडे मात्र लगेचच पाहायला मिळाली मनीष कुटले यांच्या माध्यमातून. ज्या रीतीने त्याने तो स्ट्रोक खेळला, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर फोडत असताना तो षटकार आला जुनेद रियाज फकी यांच्या गोलंदाजीवरती आणि त्यानंतर धावसंख्येचं इक्वेशन कमी केलं. तर यावेळचा बॉल घोषित क्षेत्रात चाललाय, सिंगल मिळेल म्हणजे अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत, 7 मध्ये 24 बनवायचे आहेत. हा चेंडू आहे ना तो खूप निर्णायक आहे. इथून या मॅच मध्ये हा चेंडू जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला तर मग कदाचित मॅचचं चित्र वेगळं, अन्यथा मग मॅच तिकडे जय मल्हार पेनकोलीवाडा या संघाच्या हातामध्ये राहू शकते. यावेळी मारण्याचा प्रयत्न केला, स्लाइस झाला बॉल बॅटवरती, स्वेअर झाला आणि आता हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला सरळ. पाय स्लिप झाले फिल्डरचे तिथे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 18 तर तिसऱ्या षटकामध्ये 19, म्हणजे चढता क्रम आपल्याला पाहायला मिळाला. इथे 8, 18, 19, 1-1. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये अंतर खूप वाढलं आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये ते धावसंख्येचं अंतर 1 ने मात्र पुढे गेलं. 19 आल्या तिसऱ्या षटकामध्ये. आता इक्वेशन 20चं शिल्लक राहिलं. जुनेदने त्या धावा 19 खर्च केल्या. 1 षटकार, 2 चौकार, 2 सिंगल, 2 वाईड आणि त्यामागे 1 सिंगल आली होती. आता 6 मध्ये 20 बनवायच्यात. सूरज स्ट्राईक एंडवरती आहे. मी मगाशीच म्हणालो संयम आणि टेम्परामेंट या खेळाडूकडे आहे आणि तो टेम्परामेंट आणि संयम आता वापरायचा आहे. वापरलाय सूरजने, धाडलं सरळ. आ रा 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 रा, खतरनाक फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आता 14 बनवायच्यात. मी म्हणेन मगाशी तिकडे जी चुकी राहिली ती खेळाडूची नसावी, कारण तिथे त्याचे पाय स्लिप झाले आणि तो काहीच करू शकला नव्हता तिकडे, त्यामुळे तो चौकार निघून गेला आणि आता इक्वेशन 14चं शिल्लक राहिलंय. 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 मध्ये 14. सूरज सांगतोय तिकडे थांबा, मी आहे या मॅच मध्ये अजूनही शिल्लक. मागच्या बॉलवरती त्याने तो षटकार ठोकलाय. आता इथे हा फटका मारायचा होता परंतु विकेट आली आहे. बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळाला लागलाय. बॅटची एज मृणाल वसोलकर दस्ताने आणि सूरज पाटीलची विकेट. सूरज पाटील मैदानाच्या बाहेर परततोय. 4 चेंडू 14ची गरज. आता या सामन्याला पुढे नेईल कोण? पहिला मॅचचा हिरो मैदानावरती जरूर आलाय, मनीष फडके यांना आपण पाहतोय, परंतु मनीष फडके सुद्धा धावा बनवेल का हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिला, कारण एकही बॉल त्याने पेस केलेला नाहीये. दुसऱ्या बाजूला आयुषने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, ज्याला अगदी आपण जर पाहिलं तर योग्य दर्जाची गोलंदाजी करत असताना नेहमीच आपण पाहिलंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु आता इथे
या मॅचचं चित्र काय घडेल. 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये 14 बनवायचे आहेत. पावसाची वळणी सुद्धा हळूहळू आता येणाऱ्या मॅच मध्ये जरूर लागू शकते. इथे पाऊस आला तर खेळपट्टी रंग बदलेल, गोलंदाजाचे चेंडू रंग बदलतील. 4 चेंडू 14 ची गरज, 14 धावा, 4 बॉल. मनीष फडके ऑन स्ट्राईक, बॉलिंग ट्रॅक वरती आयुष बोकाडे. या वेळचा बॉल खाली राहिलाय स्ट्राईक. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर रोटेट होऊ शकत नाहीये, कारण गोलंदाजाच्या दस्तानामध्ये तो बॉल आहे. म्हणजे 3 बॉल शिल्लक आहेत, 3 मध्ये 14 बनवायचे आहेत. तीन चेंडू 14 ची गरज. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर आता डॉट. 3 चेंडू आणि 14 ची गरज. मनीष फडके स्ट्राईक करेल का. हा बॉल सोडून दिला. आता बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धाव मिळेल. 3 बॉल शिल्लक आहेत, 13 बनवायचे आहेत. 2 षटकार, 1 सिंगल. मॅचचं चित्र बदललं जाऊ शकतं. मनीष आता हृदयाचा ठोका चुकवणारा सामना कदाचित म्हणावा लागेल. संघर्षाचा ज्वालामुखी इकडे प्रेरित करायचा असेल तर ती वात तेवावी लागेल. येणारे 3 बॉल शिल्लक आहेत, 13 बनवायचे आहेत. फुल टॉस आहे, समोर उडवलाय, फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच इकडे मात्र पकडली आहे आणि फलंदाज मनीष यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. बघा तिथे जर टच होऊन जर तुम्ही कॅच घेतली तर ती ग्राह्य दिली जाईल, याची दक्षता घ्या. खाली बसा हो, बाकी येणारे चेंडू शिल्लक आहेत 2 मध्ये 13 बनवायच्यात. कंपल्सरी चेस या मॅचचा नियम. एखाद दुसरा खराब बॉल मॅचचं चित्र बदलू शकतोय. यावेळचा बॉल मारलाय जरूर तिकडे आणि आता या बॉल वरती धाव फक्त 1 मिळेल. म्हणजे या स्पर्धेपासून आता आपण असं म्हणूया की आई फाउंडेशन पुरस्कृत KDH वाघिलवाडा, युवा स्पोर्ट्स नांदगाव. अरे बाबा थांब, मी पुढचा काय मला बोलूनच नाही दिला. आणि इथे यावेळी हा बॉल रिव्ह्यू आहे, त्यामुळे आता तो चेक केला जाईल. हा बॉल वेस्ट राईटचा बीमर आहे का. आदर्श पाटील यांनी अगोदर सांगितलं होतं की जर एक नो बॉल आला तर त्याच्यावरती षटकार येऊ शकतोय. आता कदाचित नो बॉल आहे का हे चेक करावं लागेल, कारण सिक्सर तर आहे. बॉल वेस्ट राईटचा बीमर आहे का हे चेक केलं जाईल तिकडे. तिसरे पंच सुद्धा तिथे उपस्थित आहेत. क्रुशल मुवमेंट आहे. अगदी आपण जर पाहिलं तर हा निर्णय जर आला बॅटरच्या फेवर मध्ये तर मग मनीष कुटले यांना प्रयत्न करावे लागतील शेवटच्या बॉलवरती. कारण जर जवळ मॅचला आणली आहे तुम्ही तर इथून मॅच सोडून चालणार नाहीये. 1 बॉल शिल्लक जर असेल हा नो बॉल तर मग 1 बॉल शिल्लक राहू शकतोय आणि इट्स अ नो बॉल. वा, वेस्ट साइडचा बीमर आणि या मॅच मध्ये बदल. बघा तो निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर तुमच्या मोबाईल वरती पाहू शकता. अगदी तो निर्णय तुमच्या मोबाईल वरती पाहू शकता. GT स्पोर्ट्स वाहिनी या वाहिनीच्या माध्यमातून. 1 बॉल आणि आता गरज आहे 5 ची. 5 ना 7 आले ना एक टोटल. 1 बॉल 5. षटकार ठोकलाय. नेहमी असं म्हटलं जातं एखाद्याच्या जिभेवरती जर तीळ असला तर ते बदललं जातं
आता इकडे या मॅचचं चित्र बदललं जाऊ शकतंय का हे पाहावं लागेल. एक चेंडू आणि 5ची गरज आहे. मॅच अलिबाग कडे जाईल की पनवेल कडे जाईल. षटकार आला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून. एक बॉल 5 बनवायचे आहेत. आयुष निघालाय चेंडू घेऊन आणि 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 हो सामना इकडे संपला. मनीष कुठले वा बाई वा, काय इकडे बॅटिंग केली आहे. इकडे मोबाईल वरती षटकार का आला आणि त्यानंतर मॅचेस बदलली. वा मनीष कुठले वा, नेहमीच आता तुम्ही या मैदानावरती एक आख्यायिका म्हणून राहणार. कारण ज्या रीतीने बॅटिंग इकडे केली, 1 बॉल 5 आणि त्यानंतर आलेला हा षटकार, मॅच बदलली. त्या षटकारासाठी 1000 होते आणि 500 होते, त्यामध्ये 500 वाढले, आता 1000 झालेत. आणि